स्वागतम श्री गोपाल कृष्ण मंदिर परिवारातर्फे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्घाटक व सर्व गोपाल कृष्ण भक्त या सर्वांचे मनापासून स्वागत शुभारंभ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आपदामपहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वंशे विभूषितकरा नवनीरलाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। अम्बाई कबीरा माता की जय। संत सद्गुरु ताई महाराज की, गो माता की, भारत माता की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, सब संतन की। सुजनो, श्री गोपाल कृष्णाच्या या नूतन मंदिर वास्तूच्या भव्य अशा प्रांगणात भव्य मंडपात विश्वस्त मंडळी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहेत। आज या आनंदोत्सवाचा शुभारंभीय दिवस आहे। या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। अत्यंत सर्वांसाठी आनंदाची महत्भाग्याची ही गोष्ट आहे। आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे। संत सद्गुरु ताई महाराज संस्थापित हे श्री गोपाल कृष्ण मंदिर 2025 ऑक्टोबर मध्ये या मंदिराची संस्थापना होऊन 90 वर्षे पूर्ण झालेली। व्यक्तीप्रमाणे वास्तूचंही आयुष्य असतं, ते ईश्वरी योजनेप्रमाणे पूर्ण झालं। पण भाविक हो, आज या रूपाने वास्तूचा पुनर्जन्म झालेला आहे।
भाविकांनो, आधीचं मंदिर मोठंच होतं, आताचंही मोठंच आहे. फरक कुठे आहे हो सुजाना हो? काल बदलला, तंत्रज्ञान बदललं गेलं, सगळं काही बदललं तरी अधिष्ठान ते सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. संशोधन बदलली गेली तरी हे दिव्य मंदिर आज उभं राहिलेलं आहे. या मंदिरामध्ये आल्यानंतर माझ्या सकट आपल्या सगळ्यांचा एक पवित्र भाव आहे. आपण सगळे खूप मोठे झालेलो आहोत. मांगल्यता, दिव्यता आणि रम्यता या त्रयींचा संगम म्हणजे ताई महाराज संस्थापित श्री गोपालकृष्ण मंदिर आहे. भाविकहो, या कार्यक्रमासाठी आज आपल्या सर्वांच्या महद्भाग्याने उद्घाटक म्हणून लाभलेले सर्वांच्या परिचयातले आहेत, पण परिचय करून द्यावा लागतो. सर्वात मोठी जबाबदारी असते की आपल्या सर्वांच्या परिचयात असणारे श्री श्री 1008 अनंत विभूषित श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य सद्गुरु श्री जितेंद्रनाथजी महाराज. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करूया. ते ज्या पीठावर पीठासीन आहेत, ती पीठ परंपरा 600 वर्षे, तुम्ही एवढी मोठी परंपरा आहे. त्यांचं कार्यक्षेत्र भारत आणि भारताबाहेर वैदिक आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये अग्रणी संतपीठ अशी त्या पीठाची ख्याती आहे. श्री देवनाथ विद्यालय, श्रीनाथ वनवासी कन्या छात्रावास, विश्वमंगल्या सभा हे महिलांचे देशव्यापी संघटन असू द्या, किंवा श्रीनाथ सखा साधक वृंद हे पुरुषांचे उपासना संघटन असू द्या, या सर्व उपक्रमांचे श्री महाराज प्रेरणास्थान आहेत. भाविकहो, पारमार्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील अखिल भारतीय कीर्तीचा संत कार्यकर्ता आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेला आहे. हे आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे. या मंदिराची एक परंपरा आहे. या मंदिराचे प्रत्येक उत्सव महोत्सव हे मोठे नाही, खूप मोठे होत असतात. उद्घाटक मोठा म्हटल्यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्षही मोठाच पाहिजे का नको सांगा. आपल्या परमभाग्याने डॉक्टर मिलिंदजी बारहाते, जे संत गाडगे बाबा विद्यापीठाचे 9वे कुलगुरू आहे, आपण टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांचं स्वागत करूया. ते सुमारे 10 वर्षे राष्ट्रीय स्तरावरती समवयस्क समीक्षित बहुविद्याशाखीय जर्नल संशोधनचे संपादक आहेत. विशेष म्हणजे त्यांना जमिनीला पाणी देण्याच्या पद्धतीबद्दल पेटंट देण्यात आलेलं आहे. शिक्षण आणि प्रशासन अशा दोन्ही क्षेत्राशी बांधिलकी असणारं असं हे थोर व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील सेवेची दखल घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलपती, महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांनी त्यांना RTM नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर 2दा त्यांचे नामांकित सदस्य म्हणून नियुक्त केलेलं आहे. अशा या थोर अधिकारी व्यक्तिमत्वाचा आपण दर्श गौरव करूया. सुजना हो, हे मंदिर आधी ज्यांनी पाहिलेलं आहे आणि आताच जे हे मूर्त रूप अनुभवत आहे, याच्या मागे संत सद्गुरू ताई महाराजांच्या आशीर्वादाचं छत्र आहे हे मी इथं सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे. ज्यांनी प्रत्यक्ष ताई महाराजांना पाहिलेलं आहे असे आज इथे काही महाभाग आहेत. भाविकहो, 1961 साली संत सद्गुरू ताई महाराजांनी जेव्हा देह ठेवला, तेव्हा जनतेसमोर एक प्रश्न होता, या मंदिराचं पुढे कसं होणार. आपण संतांना फक्त देहापुरतं पाहतो. संतांचा पारमार्थिक आध्यात्मिक अधिकार प्रत्येकाच्या बुद्धीला कडेल वडेलच असं नाही, पण सुजना हो, त्यांचं आशीर्वाद रूप कोणाच्या लक्षात आलं नाही. ते आशीर्वाद रूप या पद्धतीनं, या रूपानं आपल्या प्रत्ययाला आज आलेला आहे. या वास्तूच्या बांधकामाच्या संदर्भात मंदिरातली जी सर्व सेवारती साधक मंडळी आहे, ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आली ना,
काय ताई महाराजांचं कृपाछत्र, काय भगवंताची योजना आहे. त्याच्या अनेक नावापैकी एक नाव माधव आहे, लक्ष्मीपती येतो. सुजन हो, ही सेवाव्रती मंडळी ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आली, या मंदिराच्या या भव्य दिव्य वास्तूसाठी जे जे आम्हाला कोणी भेटले ते साठे भेटलेच नाहीत. एकतर दाते नाही तर दातारच भेटले. आणि विशेष कृपाछत्र ताई महाराजांचं, काही जण तर प्रत्यक्ष लेले 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 असे म्हणणारे लेले भेटले. या सर्वांचं योगदान आहे. भाविक हो, ही सुद्धा ताई महाराजांची योजना, इच्छा आहे. त्यांनी प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेची कार्यवाही अनेक सद्भक्तांनी केली. हा मंदिर परिवार, विश्वस्त मंडळी, त्या सर्वांचे शुभचिंतक आहोत. ही वास्तू उभी जी राहिलेली आहे त्याच्या मागे अनेक सेवाव्रती कार्यकर्ते, देवदर्शनाला येणारे, कार्यक्रमात येणारे अनेक भाविक आहेत. या सर्वांचाच सहभाग आहे अशी आमची दृढ श्रद्धा आहे. त्या सर्वांच्या कल्याणाची आम्ही सर्वजण मंगल कामना करतो. सुजन हो, आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, थोडी मान्यवर मंडळी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय आपले बुवा, मी त्यांच्याबद्दल सांगत असतो, आधी हे आपले बुवा आणि नंतर आपले बुवा आहेत. सुजन हो, थोड्याच वेळामध्ये शुभारंभ होत आहे. मी जय जयकार करून प्रास्ताविकाला पूर्णविराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत सद्गुरु ताई महाराज की जय. अंबा एकवीरा माता की. श्रीगुरुभ्यो नमः. हरि ओम. सदाशिवसमारम्भान् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाद्गुरुपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. हरि ओम. ओम आनो भद्राक्रतवोऽयन्तु विश्वतो दत्तासो अपरीतास उद्भिदाय देवानो यथा सदमिदवृधे असन्नपरायवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासु मतिररोजो यतां देवानां राति रविणो निवर्ततां देवानां सख्यमुपासेति महाभयं देवान आयो प्रतिरन्तु जीवसे तारपूर्वायानि विदाहु महे वयं भगं मित्राय मदीतिं दक्षामश्रिराम् अर्यमणं वरुणमसो मामशरणा सरस्वतीराय शुभगामयस्करताय तन्नो वातो मयो भुवातु मे घनं तन्माताय पृथिवी तत्पिताद्यौः तद्ग्रावान् सोमसुतो मयो भवत्तदग्निना गुणतं धिष्ण्यायुवाम् तमीजानञ्जगादत्तस्तु गणपतिं धियञ्जिन्वमवासे होमहे वयम् ऊषाणो यथा वेदसामसदवृधे रक्षिता पायुरदब्धसमस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धजलवाय स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु वृषादशवामरुतः पृष्णीमातरः शुभं यावानो विदधे क्षुजगमयः अग्निजिह्वामनवसूराजक्षतो विषवेनो देवा अवसाय मन्यः
सपिता सपुत्रः विश्वे देवा अदिति पञ्चजनान् अदितिर्जातमदितिर्नित्वाम् गणिकृतजनुढं प्रपुरवाण इयर्तिवाच मरितेव नावम् सुमङ्गलस्य शकुने भवासि मातवा काची दभिवा विश्वा विदतो मात्वा सेन उदवादीन मासु परणो पात्वा विदविषोमान वीरो अस्तान् पितृयामण प्रदिशं कणक्रदत् सुमङ्गलो भद्रवादीव देहान् अवक्रन्द दक्षिणतो ग्रहाणां सुमङ्गलो भद्रवादी कुन्दे मावस्तेन एकतमागजौ बृहद्वनमविदधे सुवीराः शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं धोर्णोदि व्यभयन्नो अस्तु शिवादिश प्रदिश उत्थितो न आपो विद्युतः परिपान्तु विश्वतः शान्तिः 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 हरिः ओम् जय श्रीराम. आपणा सर्वांना उद्घाटक म्हणून लाभलेले परमपूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या उत्सवाचा शुभारंभ करावा. अंबाई कबीरा माता की मंगलमूर्ति मोरया. जय जय रघुवीर समर्थ. पुनश्च सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. आपण शब्द रूपाने संगीताच्या साह्याने मान्यवरांचं स्वागत करूया. त्या नाद ब्रह्मामध्ये आपण जाऊया. जय
अगम्य पण अमोघश्च. दुर्लभ असणारा सत्संग आज आम्हाला ताई महाराजांच्या कृपेने सुलभ झाला. धन्य आजनी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिर गेला. स्वागत गीत रचना कोणी केली हे मी सांगायची गरज नाही. एका संत पदाच्या अधिकारी व्यक्तीनं संतांबद्दल लिहिलेलं किती योग्य असतं यथार्थ, आपण त्याचा अनुभव घेत आहोत. सुजन हो, एवढं मोठं कार्य कोणाची तरी तळमळ असल्याशिवाय सिद्धीला जात नसतं. आम्ही वयानं तरुण असतो, पण काही माणसं कायम मनाने तरुण असतात. भाविक हो, संत सद्गुरु ताई महाराजांनी जी या मंदिराची परंपरा घालून दिलेली आहे ना, ती आजपर्यंत जशीच्या तशी जपली गेलेली आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, जिथल्या तिथं जसच्या तसं जेव्हाच्या तेव्हा हे जपलंय. आणि हे जपताना प्रत्येकाने भगवंताला जपलंय. भाविक हो, 90 वर्षे होऊन गेली. कालमानाप्रमाणे बदल तसा हाही बदल आहे. पण सुजन हो, आज खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यातली दिवाळी आहे. हा आनंद उत्सव साजरा करतोय आपण. गोपाल कृष्णाचा अश्विन वद्य पंचमी हा वाढदिवस, वर्धापन दिन. मंदिराने सगळे उत्सव अगदी थाटामाटात केले. कोविडच्या काळातही परंपरा जपली बुवा. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा उत्सव व्यापक स्वरूपात नाही पण खंडित झाले नाहीत. यावर्षी त्याच्या वर्धापन दिनानिमित्त पाहिजे तसा थाटामाटात आम्हाला सोहळा नाही साजरा करता आला. पण सुजन हो, तो उत्सव कसा साजरा केला जातो हे बुवांनाही माहिती असेल, अनेकांना माहिती असेल. ज्यांना माहिती नसेल त्याच्यासाठी एक झलक आपण दरवर्षी हा सोहळा अनुभवतो. भगवंताच्या वाढदिवसाचा जो कार्यक्रम असतो तो नयन मनोहारी रम्य असा, डोळ्याचं पारणं भेटणारा असा हा क्षण असतो. त्यावेळी कोणतं गीत असतं त्यावेळेचा प्रसंग जरा डोळ्यासमोर आणूया आणि सर्वांना विनंती करूया, एकदा आम्हाला त्या काळामध्ये घेऊन जा. श्री
खूप सुंदर. औक्षण केल्यानंतर काहीतरी ओवाळणी मिळते, पण आपण सगळ्या गोपाल कृष्णाच्या लाडक्या बहिणी आहात. लाडकी बहीण कळतं ना, समजलं ना सुजन हो. जी ओवाळणी संत सद्गुरू ताई महाराजांनी मागितलेली आहे ती सर्वांना मिळणार त्याची नक्की खात्री आहे. खूप सुंदर. संतांनी साध्या रचना केलेल्या असतात. जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, पण तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. शब्दही चांगले, गाणारेही चांगले, आणि चाल लावून देणाऱ्या त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. सुजना हो, खूप सुंदर. मी मंदिराचे यांचे श्रद्धे मुळे शास्त्री यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य जितेंद्रनाथजी महाराज यांचा सत्कार करावा. जनुषं प्रब्रुवान ईयर्तिवाचमरितेव नावं सुमङ्गलस्य शकुने भवासि मातवा काची दविभा विश्वा विदताय मात्वा सेन उदवाधीनमासो पर्णो मात्वाय विदतिषु मानवीरो अस्ताय पितृयामनोप्रतिशं कनक्रदत्सु मङ्गलो भद्रवादीवरेहाय अवक्रन्द दक्षिणतो ग्रहाणां सुमङ्गलो भद्रवादी शकुन्दे मावस्ते नदीगतमागजं बृहद्वरेम विदते सुवीरा. टाळ्या जोरात वाजवा सर्वजण. गोपाल कृष्ण भगवान की, संत सद्गुरु ताई महाराज की, अंबाई कविरा माता की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, सब संतन की जय जय. रघुवीर समर्थ. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्सव प्रमुख, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि धडाडीचे कार्य करते तुमचे आदरणीय डांगी काका यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे जे आपले अध्यक्ष आहेत डॉक्टर मिलिंदजी बारहाते यांचा आपण सन्मान करावा. उभे वाचौ वरदिशा भगाई भगाय तरञ्चन्द्रे तु वञ्चानो राजसी उद्गाते वशकुने सावगायसि ब्रह्मपुत्र ई वसवने गुजंसि वृषेव भाजी ऋषोमतिरपीत्याय सर्वतो नश्चकुने भद्रमावद विश्वतो नश्चकुने पुण्यमावदाय आवदो त्वं शकुने भद्रमावद मूर्ति मासीन सुमतिन्ति किद्धिनः यदपतनवदासि करकर्यताय बृहद्वरेम विदते सुवीराः. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन अध्यक्ष त्यांचं स्वागत झालं. आपण वाढदिवसाच्या निमित्तानं औक्षण गीतेही पाहिलं, पण सुजनो आजच्या या प्रसंगाला अनुरूप असणारं या वातावरणामध्ये दुधात साखर पडावी असं एक गीत, त्या गीताचा आपण आस्वाद घेऊया आणि भगिनींना विनंती करतो की आपण गायन सेवा करावी.
मी किरण दादा यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. नाही तुम्ही तर तुम्हाला हार घातला जाईल बुवा पूर्वरंग झाल्यानंतर. वंदन भावे
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या परिवारात सकाळी पद म्हटलं जातं, या ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला, मी बहुत देखी येले, मी बहुत वर्णी येले. सुजन हो, अनेक ठिकाणी आपण गोपालकृष्ण पाहिलाय, पण असा नाही हो. ताईंच्या भक्तीला कैसा वशहरी झाला असे, ब्रज यमुना विस्मरला, अमरावतीत आला असे. विश्रांती भुवि भावुका नटवर नागर पदकमलम, साकारम सगुणंते कृष्णम वंदे गोपालम, वंदे कृष्णम गोपालम. खरंच सांगतो, याला पाहिल्यानंतर पुन्हा काय पाहायचं. तया पाहता पाहता तेसी झाले आणि तेथे लक्ष अलक्ष सर्वे बुडाले. सुजन हो, असा हा देवांचा देव आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आज उभा आहे, रक्षणासाठी. कास धरा विश्वासे त्याची, देणार नाही दगा, हरीला अनन्य शरण असतो. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूजनीय जितेंद्रनाथजी महाराजांना मी विनंती करतो आपणा सर्वांच्या वतीने त्यांनी शुभारंभीय भाषण करून आम्हाला आशीर्वाद देऊन कृतार्थ करावं. जय श्रीराम. सर्वप्रथम जशी दीपप्रज्वलनाची सुरुवात झाली, ज्याने ताई महाराजांना आनंद झाला असं मी बघतोय. ओवाळण्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्याने सद्गुरू ताई महाराजांना आनंद झाला आहे हे मी अनुभवतोय. तसंच एक आणखीन अनुभवतोय, ताई महाराजांचं कृपावस्त्र मंदाताईंना घालून या कार्यक्रमाची सुरुवात करावी, याच सद्गुरूंना आनंद होतोय हे मी बघतोय. त्यामुळे मी ते करतो. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सीताकांत स्मरण जय जय राम. गोपाल सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः. स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्व सोमधारया, इंद्राय पातवे सुतः रक्षोः विश्वचर्षणी. रभियोनिमयो हतं दृणासदस्तमासदत, वरिवोधातमो भवमं हिष्टावृत्रहन्तमा. परशिरागो मगोनाम अभ्यर्ष महानाम, देवानां वीतिमन्यसः. कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च, जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे, सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं, योगींद्रमीट्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. दत्त विद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे, गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. गुरुदेव दत्त.
गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु श्री ताई महाराज की जय। भगवान श्री हरीची अनंत कृपा, अमरावतीचं संत वैभव आणि श्रीकृष्ण लीला वैभव जिथे नांदते ते अंबापेठचं ताई महाराजांचं मंदिर, त्यांचं समाधीस्थान, त्याच्या पुनर्निर्माणाचा प्रथम संकल्प, प्रथम पुनर्निर्माण आज पूर्ण होत आहे, त्याचं उद्घाटन होते आहे। त्या प्रसंगी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि झालं असं घोषित करतो। त्या प्रसंगी या ठिकाणी परमपावन उपस्थिती ज्यांनी दिली त्यामध्ये आमच्या परमश्रद्धेय मंदाताई आईच आहेत त्या गोपालकृष्णाच्या। तसं ताई हा शब्द कुठून आला असेल मंदाताई? तत्वेती अंबा इति ताई। तात्विकरित्या आईचं स्वरूप जी असते ती ताई, म्हणून मोठ्या बहिणीला आपण ताई म्हणतो। त्यामुळे ते पद विभूषित करताना आम्हाला आनंद होतो की ताई आहे म्हणजे आमच्या ताई महाराज पण आहेत। माझ्यासमोर बसलेले श्रद्धेय फडकेजी, पती पत्नी दोघेही पण आमच्या ताई परिवाराचे प्रसिद्ध भागवतकार देशपांडे आणि आपल्या महाराष्ट्राचा कीर्तन सूर्य आपले बुवा, माझ्या बाजूला बसलेले संत गाडगेबाबा विद्यापीठाचे आणि भारतातले एक उत्तम कुलगुरू श्री मिलिंदजी बाराहाते आणि माझ्यासमोर बसलेले समस्त या गोपालकृष्ण मंदिराचे विश्वस्त, इथल्या गोड गोपालकृष्णावर प्रचंड प्रेम करणारे समस्त भक्त भाविकजन, ताई महाराजांच्या मूर्तीवर, त्यांच्या भावविश्वावर, त्यांच्या गोपालकृष्णावर, त्यांच्या संस्थानावर प्रेम करणारे समस्त माता भगिनी सज्जन। मंदिर हा शब्द पुरातन आहे, देवालय हा शब्द आहे, तसा मंदिर पण आहे। देव राहतो तो देवालय, पण ते मंदिर केव्हा येत होतं? मननात धियते रती, जिथे भगवंताचं स्मरण, ध्यान, पूजन, संकीर्तन आणि आत्मचिंतन केल्यानंतर भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं, ती जागा ते मंदिर आहे। जी जागा कोणती असो, तिथे विग्रह असो की नसो, म्हणून मनाला सुद्धा मन जिथे रमतं त्याला मन मंदिर म्हटलंय। त्यामुळे जिथे हा प्रश्नच उद्भवत नाही की इथे बसल्यानंतर कृष्ण प्रीती होत नाही, नास्तिक माणूस जर इथे येऊन 24 तास बांधून ठेवला तर त्याला कृष्ण प्रेम झाल्याशिवाय राहत नाही, अशी ही जागा। त्यामुळे हे खऱ्या अर्थाने मंदिर आहे। तसा ताई महाराजांचा आश्रम पण आहे। ताई महाराज त्यांनी आपल्या जीवनाचं संतत्व इथे जपलं, गुरुत्व त्यांचं इथे साकार झालं आणि देवत्व अनुभवाला आलं, असं हे व्यक्तिमत्व ताई महाराजांचं इथे जन्मलं, अशी ही जागा आहे। त्यामुळे हा आश्रम पण आहे, हे गुरुघर पण आहे, हे मंदिर पण आहे आणि ट्रस्ट स्थापन केला म्हणून हे संस्थान पण आहे। आणि संस्थान हा शब्द भगवान नारायणाचं नाव आहे। व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवा, विष्णू सहस्रनामामध्ये संस्थान हा शब्द आलाय, व्यवसाय हाही शब्द आलाय।
त्यामुळे खऱ्या अर्थाने इथे परमेश्वराचं साम्राज्य आहे हे खरं, आणि आपल्या गोड शब्दात सांगायचं म्हणजे आमच्या गोड गोपाल कृष्णाचं साम्राज्य आहे हे खरं. मी तर ताई महाराजांना देहरूपाने पाहिलं नाही, परंतु माझ्या सद्गुरूंकडनं त्यांच्याबद्दल खूप ऐकलं, माता पित्यांकडनं खूप ऐकलं. बालपणापासून त्यांची गोड भजनं मात्र कानात जात राहिली. चला ग सख्यानो जाओ तुळशी बुक्का हरिसवाहू, तू बुक्क्याची आवड मोठी, विटेवरी उभा जगजेठी, घालूया तया चरणी मिठी, प्रसादाला आपण घेऊ, चला ग सख्यानो जाओ तुळशी बुक्का हरिसवाहू. चला ग बाई पांडुरंगे जाऊ वाळवंटी, मांडियेला काला भोवती गोपाळांची लाटे. या समस्त भजनांचा उदय आणि जयघोष आणि याची गर्जना, त्याचा उपोद्घात ताई मंदिरांच्या याच वास्तूमधनं झाला आहे. श्री हरी कृष्णा ते चला ग करू की औक्षवण दे, ही भजन इथूनच नांदली, इथूनच बाहेर गेली आणि अख्ख्या महाराष्ट्रात पसरली. त्या गंगोत्रीचा, भजन गंगोत्रीचा उद्गम या गंगोत्रीतून झाला. त्याचं नाव आहे ताई महाराजांचं कृष्ण मंदिर. त्यामुळे ताई महाराज या सगळ्या रूपांनी तर आहेत. आज त्या देहरूपाने नाहीत, पण ते आहेत याच्यावर विश्वास आहे, हा अनुभव आहे, ही श्रद्धा आहे. कारण महापुरुषांच्या संदर्भामध्ये असं म्हटलं आहे, देहांच्या नश्वरम अवस्थितम उत्थितम वा सिद्धो न पश्यति येतो धगमत स्वरूपम, दैवात पेतम उत दैव विषाद पेतम, वासो यथा परिकृतम मधिरा मदांधा. असा अर्थ सांगतो. देह असला काय नसला काय, त्या चिरनिद्रेत असल्या काय, त्या प्रत्यक्ष असल्या काय, त्या जाग्या आहेत की झोपल्या आहेत, सिद्धो न पश्यति येतो धर्म स्वरूपम, सिद्धांना त्याचा काही संबंध नाही. ते आहेत म्हणजे आहेत, होते आहेत आणि राहतील. दैव नशीब प्रारब्ध याला ते भीक घालत नाहीत. त्यामुळे छोटासा जो एक वाक्य मी ऐकलं की याचा जीर्णोद्धार, प्रथम कुणाला वाटलं असेल की हा होईल की नाही, की हे असंच राहील याची व्यवस्था. जिथे सिद्ध पुरुष निवास करतात, जिथे सिद्धात्मा निवास करतो, तिथे सिद्धात्मे येत राहतात. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आमच्या मंदाताई आहेत. सिद्धो न पश्यति येतो धर्मत स्वरूपम. त्यामुळे तिथे याची चिंताच नसते की याचं काय होईल. मी हेही सांगतो की ही वास्तू जेव्हा जीर्ण होईल तेव्हा ही हिचा एपेसा वाढला असेल, ही 5 मजली होईल. लिहून ठेवा वहीमध्ये, राहणार नाही. त्यानंतर कोणाचं लहान मुलगा असेल त्याजवळ वही देऊन ठेवा. कारण आमच्या आश्रम मठाचं, परंपरेचं आणि ताई महाराजांचं विशेष नातं आहे. ताई महाराजांची उपासना पराकोटीला गेली होती. त्या ब्रह्मविद होत्या. परंतु असं आहे ना की सगुण साकार चैतन्याची उपासना करताना जसा काही सुचवायला भक्तही आळसावत नाही, तसा देवही आळसावत नाही. तर काहीतरी त्यांना झालं गोपाल कृष्णाचा संवाद की तुम्ही माझी शेजेपासून मला गादी टाकायची, मला झोपवायचं, मला स्नान घालायचं, मला भोजन करायचं, मला संपूर्ण साध चढवायचे, मला प्रत्यक्ष तुमचं पूजन पाहिजे आहे, त्यानंतर मला निद्रिस्त करायचं, मला परिपूर्ण तुझी सेवा हवी आहे. त्यावेळेला आता ही कशी करू. त्यावेळेला त्यांना दृष्टांत असा झाला की अंजनगाव सुरुजीचे मनोहरनाथ महाराज आहेत, त्यांना तुम्ही कृष्ण म्हणून त्यांना सेवा द्या. तेव्हा ती संपूर्ण सेवा एक दिवस त्या माऊलीने, त्या सद्गुरु स्वरूपिणी ताई महाराजांनी स्नानापासून तर शेजेपर्यंत केलं.
त्यानंतर 1-1.5 वर्षात त्या गेल्या. जणू काही सांगून गेलाय की आपल्या सद्गुरूला तुम्ही भगवान श्रीहरीचं स्वरूप माना. तर मी सांगत होतो की या जीर्णोद्धाराच्या वास्तूचा पुनर्निर्माणाचा भाग जेव्हा एखाद्या 100-125 वर्षानंतर येईल तो भव्य होईल याची चिंता कोणीच करू नये. दैवात पेतम उत दैव वशात पेतम वासो यथा परिकृतम मदिरा मदांधा. एक अशी नशा या सद्गुरु संतांच्या ठाई असते, त्याचा साक्षात्कार ताई महाराज त्यावेळेला भक्तांना देतही असत आणि अजूनही पण सद्गुरु जिथे नांदतात परंपरेने तिथे येत असतो तो अनुभव. आणि ताई महाराजांनी सगळ्यांना व्यसनात टाकलं, मोहात टाकलं. पण ते व्यसन कोणाचं लावलं? हिला जळली ग मोहन बाधा. ही बाधा करवली ती भगवान श्रीहरी भगवान श्रीकृष्णाची. तिथे त्या स्वरूपाकडे पाहिलं की वृंदावनात जायची इच्छा होत नाही. इथेच संत आणि इथेच सद्गुरू आणि इथेच भगवंत आणि इथेच संत याचा अनुभव प्रत्यक्ष देण्याची जागा. जणू काय भू साम्राज्याचं हे भक्ती साम्राज्य, ब्रज साम्राज्य ताई महाराज आपल्या सगळ्यांना अमरावतीकरांना देऊन गेला. हे आपलं महत्भाग्य आहे. मी नशा या दृष्टीने बोललो की जगतातील सर्व नशा चढती आणि उतरती. 200 रुपयाची दारू घेतल्यानंतर चांगली चांगली लोक नालीच्या गाठी पडतात आणि 25,000च्या अंगावरची साखळी सहित मोबाईल सहित पैशासहित सगळं घालून बसतात. उतरल्यावर समजते की किती मोठी चूक केली. 250ची घेतली, 25,000ची घालवली. कारण ती उतरणारी नशा आहे. तिथे सुख जरूर आहे पण आनंद नाही. जगतातील सर्व नशा चढती आणि उतरती, पण सद्गुरु प्रेमाची नशा चढतीच राही गती. काही न धिक्कारणे काही न मागणे तया, पैल उभा सद्गुरुनाथ कृष्णनाथ प्रेमे तया पाहूया, सगुणाच्या निर्गुणाच्या पलीकडे जाऊया. चांगले चांगले निर्गुण भक्ती करणारे परमात्मा ताई महाराजांच्या गोपालकृष्णाकडे आल्यानंतर सगुणाच्या मोहात पडतात. हे भक्ती साम्राज्य, ही भक्तीची ताकद देणं काही सोपं नाहीये. त्याला सत्व लागतं, त्याला भक्ती लागते, त्याला उपासना लागते, त्याला भजन संकीर्तनाची ती आभा लागते जी ताई महाराजांच्या ठाई होती. हे आपलं महत्भाग्य आहे की सतत संकीर्तनाचा सोहळा ज्या भूमीवर साजरा होतो. त्यामुळे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, हा संभ्रम की सगुण निर्गुण इकू गोविंद रे, हा संभ्रम संतांना पडल्याशिवाय या ताई महाराजांच्या गोपालकृष्णासमोर राहत नाही. हे नक्की. आणि देव अशाच ठिकाणी राहतो. देव अशाच ठिकाणी राहतो. ते माऊलीची ओळी आहे ना की तुम्ही राहता कुठे विचारलं तर भगवान श्रीहरी म्हणतात मी वैकुंठात राहतोच याची काही गॅरंटी नाही बुवा. तो मी वैकुंठीही नसे. ज्याला नारायण म्हणून प्रत्यक्ष वर्ग देतात वेळ एक भानुबिंबीही न दिसे, पण योगियांचे मानसे उमरडतो निजाय. ताई महाराज त्या योगी आहेत. पण तयापाशी गा पांडवा मी हारपला की दिवसावा, जेथ नामघोष बरवा हो तुझी राय. ताई महाराज या हरवलेल्या संत आहेत. कुठे हरवल्या त्या? त्या गोपाल कृष्णाच्या अंतरंगी हरपून गेल्या. हरपणं कसं असतं की फक्त भक्तांनाच ते दर्शन घडतं, बुद्धीचं तिथे काम नाही. बुद्धीचं बोळवण व्हायची असेल तर ताई महाराजांना शरणागत व्हा.
कारण असं म्हणतात की मंदिरात जाताना दोन पायातल्या चपला काढून ठेवणं म्हणजे एक पायातली चप्पल म्हणजे मन आणि दुसऱ्या पायातली चप्पल म्हणजे बुद्धी, तिथे दोन्हीचे काही काम नाही. तिथे हृदयातल्या भावाशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट चालत नाही. म्हणून म्हणतात जया अंगी जैसा भाव तैसा त्याचा अनुभव, भाव धरारे देव आपलासा करारे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये असंही म्हणतात. आणि खरंही आहे ना, मराठी भाषेमध्ये बुद्धीचं लग्न भ्रमाशी लागते म्हणून बुद्धिभ्रम शब्द आहे, आणि भावाचं लग्न भक्तीशी लागते म्हणून भावभक्ती शब्द आहे. आपलं लग्न भक्तीशी लागलं पाहिजे, भ्रमाशी नाही. हे जर करायचं असेल तर भावपूर्ण रीतीने हरिकीर्तनात तल्लीन होणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्याचीच शिक्षा, त्याचीच दीक्षा आमच्या ताई महाराज देतात, आणि त्याच परंपरेने आम्हाला मंदाताई त्याचं मार्गदर्शन करत आले. हे भजन होत होते तेव्हा मी मंदाताईंच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, आणि हे पण मला म्हणाले की बघा बघा मंदाताईंचा चेहरा बघा. असं वाटत होतं ताई महाराज त्यांच्या चेहऱ्यातनं हसतायत. कारण हा आनंद येतो मी आनंद रे आनंद, कृपा सागर तू गोविंद रे. त्या गोविंदाचा कृपा समुद्र संतांच्या चरेवरून झळकतो, नाहीतर गोपाल कृष्णाला यापेक्षा जास्त असायची परवानगी मूर्तीने दिलेली नाही. जिकडे दृष्टी आहे तिकडेच तो बघणार तिरपा. त्या विग्रहाकडे बघा, थोडस इकडच्या बाजूला तिकडे पाहतो आहे. पाहायचं आहे सर्वत्र आम्हालाच, ही आमची जबाबदारी आहे. भूलले ग माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे अवघा कृष्ण गोपाळू. लाजुनी मी फिरले फिरले सगळे माघारी, दृष्टी पडली तेथे तिथे चतुर्भुज हरी. हृदय विचरी वत्सलांचन हरीची हेची ओळखण, विष्णुदास नामायाने सांगितली खूण. भूलले गे माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे अवघा कृष्ण गोपाळू. आमचा अंबापेठ मधला गोपाल कृष्ण ताई महाराजांनी सांगितला, आणि विग्रह त्यांनीच लावला, आणलं धरून. मला तर कधी कधी असं वाटतं, पहिलं प्रेमपत्र लिहिणारा आमचा जिल्हा अमरावती जिल्हा. लव्ह लेटर कसं लिहावं, कौंडण्यपूरची रुक्मिणी घ्यायला सौराष्ट्रातनं तो भगवान श्रीहरी आला. तो रुक्मिणीला जरूर घेऊन गेला, पण आमच्या या अंबापेठेत ताई महाराजांनी त्याला बांधून ठेवला. धरेला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडला. तो कोंडला विठ्ठल, सावळा विठ्ठल हा आमच्या या अंबापेठेतल्या गोपालकृष्ण मंदिरात बांधून ठेवलाय. तो कधीही जायचा नाही. त्यामुळे चिंता नका करू. आचंद्र सूर्यपर्यंत हे गोपालकृष्ण मंदिर हे असंच राहील. ताई महाराजही तशाच राहतील, आणि इथला गोपालकृष्णही तसाच राहील. 10 वर्षांनी शताब्दी आहे. त्या शताब्दीची वाट तर आपण बघतोय. कोणी असेल कोणी नसेल, पण जो आजच रिझर्वेशन करून ठेवेल तो कोणाही स्वरूपात असेल हे नक्की आहे. त्यामुळे एक डोकं इथे टेकून द्या, आणि कृपा करून आम्हाला त्या शताब्दीत ज्या कुठल्या योनीत असेल, पुत्र झालो तर या मंडपातून एकदा एक चक्कर मारून टाकू, याची प्रार्थना करून टाका. पण हे सगळं आहे कशासाठी वैभव? तर यातून एक या सोहळ्याचं पण नाव आहे आनंदोत्सव. आनंदोत्सव आहे, सुखोत्सव नाही आहे. हे ज्यांनी कोणी नाव दिलं असेल, अर्थात नाव देणाऱ्या पण इथेच आहे. इथली अशी कोणतीच गोष्ट नाही जी इथून निघत नाही. इथून पास व्हावंच लागतं.
कारण आमचं ते एक श्रद्धेचं स्थान आहे. ते ताई महाराजांची समरस होऊन काम करणारं एक विभूतिमत्व आहे. त्यांना कळतं की ताई महाराजांच्या गोपालकृष्ण मंदिरातून मला सुख द्यायचं नाही आहे. सुखाचे इथे सुख श्री हरिमुख घ्यायचं असेल तर त्याच्याकडे पहा. का नाही सुख घ्यायचं आहे मला इथे? आणि सुख इथे कोणाला मिळणार पण नाही. ज्यांना सुखी व्हायचं आहे त्यांनी तिकडे जा, राजकमल टॉकीज बाजूलाच आहे. कारण सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. जो सुखाच्या मागे लागेल त्याला कधी ना कधी दुःखाचा सामना करणंच आहे, त्याला करणंच आहे. कारण सुख हे देहाच्या भोवती वास करतं. सोफा सेट पाहिजे, उत्सवाला छानपैकी ते इथे गरम गरम कढी वगैरे वडा सांबार नाश्त्याला सगळा गोपालकृष्ण मंदिरात मिळतो. मेनू नाही वाचलं बा मी त्या मंदाताईंकडे पाहतोय आणि इकडे ताई महाराजांकडे पाहतोय, त्यामुळे सत्य बोलतोय मी. तर मला माहित नाही वडा सांबार खरंच होता काय. उद्या काही मिळालं नाही तर आम्ही सोडणार का? परिस्थिती आणि स्थिती कशी असली तरी मनस्थिती बदलायला नको हे ताई महाराजांनी सांगितलं. सुखाच्या साठी येत असो तर सुख हे देहाभोवती फिरते. त्यामुळे सुखाच्या पाठी कधी ना कधी दुःख येणारच. त्यामुळे इतकेदा ताई महाराजांच्या समोर आम्ही आलो, गोपालकृष्णाला सांगितलं तरी आमचं असं का झालं? कारण सुखासाठी आलाय. आनंद मात्र देवाभोवती फिरतो. आणि मराठी भाषेत आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही. आनंदाच्या पुढे परमानंदच आहे. येथूनही आनंदुरे आनंदू कृपा सागर तो गोविंदुरे. म्हणून इथे आता शताब्दीकडे वाटचाल करणारं हे श्रीकृष्ण चरणाचं स्थान हे सिद्धस्थान आहे. त्या ठिकाणी आनंदच मिळणार आणि आनंद घ्यायलाच यायचं. आनंदाची अवघा सभोवती आहे, जनीवनी पाहे आनंदाची. त्यामुळे अशा मंदिरांचा अशा स्थानाचा उपयोग काय? ओम ब्रह्ममे तुमाम मधुमे तुमाम ब्रह्ममेव मधुमे तुमाम यास्ते सोम प्रजावत्सो विसोहम. ब्रह्म हवा आहे का? ब्रह्मानंद घ्यायचा आहे का? आनंद घ्यायचा आहे का? परमानंद घ्यायचा आहे का? तर एकच काम आयुष्यात करा, यास्ते सोम प्रजावत्सो विसोहम. इथे आल्यानंतर ताई महाराजांसारखं मातृभाव आपल्या अंतःकरणात धारण करायचा आणि यास्ते सोम प्रजा, उत्तम भक्त, उत्तम प्रजा, परमानंदी प्रजा, हरिभक्ती प्रचूर प्रजा निर्माण करण्याचं सत्कार्य या गोपालकृष्ण मंदिरात येऊन केलं तरच ताई महाराजांचा पूर्णानंदाचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. त्याकरता हे वैभव आहे. वैभव तबही सच्चा समजे सब सुख पाए, लोक सभी बाधाओ भय कुंठाओ से मुक्त धराकत शोक सभी. त्यामुळे ताई महाराजांनी त्यांच्या गाथा तर ऐकल्या. खरं तर हे अमरावती जिल्ह्याचं वैभव आहे. गाथा तर ऐकल्या. 13व्या वर्षी वैधव्य झाल्यानंतर आता विधवा कसं म्हणायचं, यांना विधवा नाही, एकम सत्यम ईश्वरा असं मानणाऱ्या त्या सती झाल्या. सती म्हणजे पतीच्या चितेत जाणं, याला सती नाही म्हणत. पहिली सती जी होती दक्षाची दक्षकन्या, भगवान शंकराची सती, ती काही पती गेल्यानंतर सती झाली नव्हती. तिला एकच कळलं होतं की एकम सत्यम ईश्वरा असा सती, माझं एकच ईश्वर आहे, त्याच्याशिवाय माझं कोणी नाही, मी त्याच्याशिवाय कुणाचीही नाही. इथे जो भाव ताई महाराजांचा झाला असेल तेच त्यांचं सतीत्व आहे. त्या सतीत्वाची दीक्षा घेण्यासाठी आम्ही इथे आलो पाहिजे. हा संकल्प केला पाहिजे की भगवान श्रीहरीशिवाय माझं कोणी नाही, त्याच्याशिवाय माझं कोणी नाही, मी त्याच्याशिवाय अन्य कुणाचाच नाही, कुणाचीच नाही. हा संकल्प या ठिकाणी केला पाहिजे. तर ताई महाराजांच्या प्रत्यक्ष वास्तव्याचा, अस्तित्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे असे संकल्प करण्याची मात्र ही वेळ जीर्णोद्धाराच्या प्रसंगी आपल्याशी असली पाहिजे की इथे आता संकल्प काय घ्यायचा.
आणि इथे काय संत आहेत त्या सद्गुरू आहेत. इथे सत्याशिवाय काहीच नाही. सम सम सततम तरती तारयती सा संता. ते स्वतः तरुण जातात, तरुण गेलेले आहेत, ते डुबणार नाहीच, त्यांची जीवन नौका डुबतच नाही. पण जो ज्याचं जिथे जिथे दृष्टी पडली, जिथे जिथे त्यांचं वास्तव्य घडलं, ज्यांच्याशी संपर्क संबंध आला, त्यांना तारून देण्याची ताकद मात्र त्यांच्या ठाई असते. म्हणून ते संत असतात. आणि मनुष्याचं अंतःकरण आपोआप तिथे आलं की शुद्ध होते. ज्ञानेश्वर माऊली जयघोष सद्गुरूंचा का करते? जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंद वर्षत ये. अनवरत सुख नाही म्हटलं, तोच भाग आनंद वर्षत ये. त्या आनंद तिथे येतो, पण त्या आनंदाचा अनुभव आम्हाला कधी येईल? विषय व्याळे मिठी दिधी लिया नोटी ताठी ते तुझिया गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. किती बरबटलेल्या मनाने अंतरंगाने आम्ही ताई महाराजांसमोर गोपालकृष्णासमोर आलो, तरी त्यांची दृष्टी मात्र आमच्यावर पडल्यानंतर विषय वासनेचा जहरी सर्प आम्हाला अमृताचा वेल वाटायला लागतो. हा आत्मसाक्षात्कार, हा आनंद साक्षात्कार करून घेण्याची जागा म्हणजे हे गोपालकृष्ण मंदिर आहे. आणि अशा मंदिराचं जतन प्रत्येक मंदिराचा कलश मात्र नारायण आहे, पण अधिष्ठात्री मात्र जगदंबाच आहे. असं का म्हणतो मी नाही सांगत, शास्त्र सांगते. कारण मंदिरात गर्भगृह असतं, त्या ठिकाणी पालन पोषण तिथे भगवान श्रीहरी विसावा घेतो. तिथे त्याचे कोड कौतुक पुरले जातात. तो आपले मनोरथ पुरवतो, त्याचं कोड कौतुक आम्ही पुरवतो. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तो गर्भ मातेचा गर्भ की हा गर्भ, याचं चिंतन होणं आवश्यक आहे. कारण याच गर्भगृही आम्हाला सुख आहे, कारण याची अधिष्ठात्री माता आहे. कारण भक्ती तिथे वास करते. मंदिरातनं भक्ती गेली तर मंदिर, नाश्ता प्रसाद काय सुंदर रस्सा होता. उत्सव खूपच छान झाला. कसा झाला उत्सव? फारच सुंदर झाला. रस्सा इतका छान होता. शेवटच्या दिवशीची भाजी तर अगदी चविष्ट होती. बस तिथे आमचं समापन. असं नको व्हायला. यास्ते सोमप्रजा वत्सो विसोहम. ती सोमप्रजा निर्माण करणं, परमानंदी प्रजा निर्माण करणं, परमभक्त प्रजा निर्माण करणं, परम समर्पण, श्रद्धा निष्ठा समर्पणाचं त्रिदल त्या देवदेश धर्मासाठी वाहून घेणारी अशी प्रेरणामूर्ती तिथून निर्माण होणं, हे आमच्या मंदिरांचं काम आहे. उत्सव प्रसंग तर होत राहतील. आज परिस्थिती आहे, होतात. उद्या नाही राहणार तर आंबाडीची भाजी भाकर तेवढीच करू, साखरेचा नैवेद्य दाखवू. परंतु मनुष्य निर्माणाचं काम हे मात्र मंदिर, मठ, आश्रम, संतांचे स्थान याचं पहिलं कर्तव्य आहे. कोणी देशासाठी प्रेरणा घेईल, कोणी धर्मासाठी घेईल, कोणी देवकार्यासाठी घेईल. या पिंडे तन्मती जशी घेईल तशी घेईल. परंतु तिन्ही एकाच भगवंताच्या स्वरूपाच्या मूर्ती आहेत. हा भाव मात्र नक्की असला पाहिजे. समीकरण मांडतो. भारतातले सगळे मंदिर, मठ, आश्रम काढून टाका. हिरवे झेंडे आणि क्रॉस काढता का? आता नाही होत ते. जेवढे आहे तेवढे वाचवणं आणि जेवढे आहे त्याची वृद्धी करणं हेच आमच्या हाती आहे. सशक्त करणं हेच आमच्या हाती आहे. जर काढून टाकले तर देशही आमच्या हातात राहणार नाही. गोपालकृष्ण मंदिराची घंटा निनादते घनांत तारयती सा घंटा. शंखम करोती सा शंखा. खम म्हणजे आकाश, शम ते कल्याण, हरिश्चन ते करिष्यती. भगवान श्रीहरी कल्याण करतात. शंकरोती सा शंकरा. जिथे शंख फुंकला जातो, जिथे घंटा वाजतो, जिथे नामस्मरण होतं, ती जागा गरजेची आहे. तिथूनच मनुष्य निर्माण होणार. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी. ते गेलं तर देश राहत नाही. म्हणून कोणी म्हणत असेल की अंबा पेठेतल्या गोपालकृष्ण मंदिरात देशभक्ती, समाजभक्ती काही शिकवले जात नाही, अरे मूर्खांनो, इथला शंख वाजला तरी आमचा देश सशक्त होईल.
इथली घंटा वाजली तरी इथला माणूस जागा होईल. उद्या देश नाही हाती राहिला तर मंदिरात घंटा वाजून काय करता? मथुरा गेली, काशी गेली, सोरटी सोमनाथ तुटलं, अयोध्या गेलं, देश नाही राहिला स्वाधीन तर देवही नाही राहत. म्हणून देश आहे तर देव आहे, देव आहे तर देश आहे. धर्म काय आहे मग? हे समीकरण समजून देश आहे तर देव आहे, देव आहे तर देश आहे, हे समीकरण कडून या विचारांनी वागणं याचंच नाव धर्म आहे. ही सांगड घातल्याने सांगड घाला रे भक्तीची, मग देशभक्ती असो की देवभक्ती असो. पण ताई महाराजांसारखे सिद्ध संत जेव्हा शब्द देतात त्याचे परिणाम काय असतात? वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज होते, दत्त अवतार, गरुडेश्वर वाले. त्यांनी अनुग्रह दिला वासुदेव देव बळवंत फडक्यांना, आणि त्याला पाकिट होतं तिथे पॅन्टला, गुरुचरित्राची पोथी दिली. त्यामुळे महाजन नाही होत, मी आपला चणे खाऊन भाकरी खाऊन ब्रिटिशांपासून इकडे लपा तिकडे लपा, कधी फासावर जाईल सांगता येत नाही, इथे जगणं होत नाही नीट, हे पारायण कुठं करत बसू मी, एवढे ठेवून दे रे तुझ्याजवळ. आता आयुष्यभर देश कार्य करत राहिले. संतांची भाषा कशी असते? मी मगाशी एक वाक्य सूचक ऐकलं, ताई महाराजांनी जसं आहे तसं, जिथे आहे तिथे, आणि ज्यासाठी आहे त्यासाठी. तत्व तेवढंच आहे. प्रकर्त्यांनी पालन करण्यात ताकद काय आहे? तर हे आयुष्यभर इकडे तिकडे ब्रिटिशांना सळो की पळो होत राहिले. लवजी वस्ताद साळवे सारखा शिष्य बनवला ज्याने ब्रिटिशांना तंग करून सोडलं, आणि एक दिवशी पकडल्या गेले. सद्गुरूचं वाक्य कधी वाया जात नाही, संतांचे भाव कधी सरत नाही, आणि संतांचं आणि देवाचं असं वैशिष्ट्य आहे की देवानी दिलेलं कधी सरत नाही आणि माणसाने जमवलेलं कधी पुरत नाही. तर पकडले गेले, सगळे रडायला लागले की आता मुलीचं कसं होईल, लग्न व्हायचं आहे, आई वडील आजारी आहेत, सगळे आहेत, आणि हे हसायला लागले. हा मूर्ख आहे वासुदेव. त्यांना सगळ्या लोकांनी विचारलं की तू हसतो का आहेस? तर त्यांचं एकच म्हणणं होतं की माझ्या सद्गुरूंनी मला किती वर्षाआधी सांगितलं होतं की गुरुचरित्राचं पारायण कर, आणि नियम इतके कठोर, पायात चप्पल घालू नको, गादीवर झोपू नको, स्थान सोडू नको, कोरडं कोरडं खा, म्हणजे सगळी तयारी आज जेलमध्ये आहे, गादी नाही. त्याच्यामुळे एकाच ठिकाणी झोपायचं आहे, स्त्रिया वगैरे नाही, पुरुषांचा जेल वेगळा आहे, आणि खायला रुकं सुकच आहे. तरी कोळशाने आपलं दत्ताचं चित्र भिंतीवर काढलं, पाकिटातली गुरुचरित्राची पोथी काढली, वाचायला लागली, आणि पोथी पूर्ण होत नाही तर दत्त दर्शन त्यांना जेलमध्येच झालं. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. ते प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. ताई महाराज इथे दोन गोपाल कृष्ण, एक अंबा आहे, एक राधा आहे, एक कृष्ण आहे. गोपीस्तोम राधा, गोपीच राधा आहे, राधाच गोपी आहे. अनंत राधाच्या शक्ती पसरल्या इकडे तिकडे, त्याच गोपी झाल्या. भक्ती कशी करायची हे कोणी सांगितलं? नारद भक्ती सूत्रात म्हणतात, यथा व्रज गोपिका ना, त्या गोपींप्रमाणे भक्ती झाली पाहिजे. आणि तीच एक गोपी, साऱ्यांची धाव त्या वृंदावनाकडे, व्रजभूमीकडे, निकुंजवनाकडे. तर एक गोपी धावली अमरावतीकडे, तिचं नाव ताई महाराज. वाजवा टाळ्या. एक गोपी धावली अमरावतीकडे, ताई महाराज हेच त्यांचं नाव. कारण त्यांना माहित होतं की इथे साकार काय होणार आहे. यथाव्रज गोपिकाना, म्हणून ताई महाराजांची शिकवण आहे, तिथे पुरुष जरी असला तरी तो गोपी भावातच असला पाहिजे. त्यासाठी ताई महाराजांनी आखून दिलेली गोपी भावाची कृष्ण सेवा तीच या ठिकाणी होते. त्यामुळे इथे कोणीच पुरुष नाही, इथे गोपीच गोपी सगळ्या बसल्या आहेत असं मी मानतो. इतकी सुंदर उपलब्धी आमच्या जीवनामध्ये एका संताच्या पुनीत वास्तव्याने येते, विचाराने येते, वक्तव्याने येते, व्यवहाराने येते, वाचनाने येते. यापेक्षा भाग्य कोणतं आमचं कोण आहे?
संतांना काही प्रत्येकाला जगद्गुरूच व्हायचं असे नाही, ती उपाधी असू शकते, पण जगाला आवश्यक काय आहे ते देत राहणं एका स्थानावरून जरी कोणी करत राहिली तरी तो जगद्गुरूच आहे. त्या दृष्टीने ताई महाराजांचं अस्तित्व जगद्गुरूच होते. त्यामुळे हे अतिशय मोठं स्थान आहे, सिद्ध स्थान आहे. आणि संतांना तेच पाहिजे असते. आता तुमच्या भाग्याचं काय वर्णन करू मी. नामदेव महाराजांना पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे. तुम्ही आपापल्या कॉलनीत राहता, तिथला भक्ती गंगे स्नान आणिक दर्शन गोपालकृष्णाचे. हेची घडो मज जन्मांतरी नावडे श्रीहरी काही तुझे. हेची घडो मज जन्मांतरी नावडे गोपालकृष्ण काही तुझे. मुखी नाम सदा संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव. नामकल्लोळ तुम्ही करतच राहता. त्यामुळे इथे येणारा प्रत्येक जण जनी जनार्दन ऐसा भाव. नामा म्हणे मज मुख्य महाद्वार नित्य महाद्वारी कीर्तन भजनी सप्रे माझे. हेच मागणं मागावं लागतं. त्यामुळे याच मागण्याने आमच्या सामान्य मनुष्य म्हणून जन्माला आलो तरी ताई महाराजांच्या अधिष्ठानाने गोपालकृष्णाच्या दर्शनाने संत होऊन मरण पावलो. हे भाग्य प्रदान करणारी जागा म्हणजे गोपालकृष्ण मंदिर आहे. त्याचा जीर्णोद्धार, त्या भक्तिस्थानाचा जीर्णोद्धार किती मोठी गोष्ट असली पाहिजे. ही सामान्य बाब नाही. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नाशोनी जाते. कृपा केली या रघुनाथे प्रचिती येते. किती परम कृपा आहे ज्याची प्रचिती आम्ही अनुभवतो आहे. शेवटचा दाखला देतो. भाव कसा असला पाहिजे आपला. एकदा लक्ष्मण राम वनवासात निघाले आणि ऋष्यमुख पर्वताकडे आले. सुग्रीव म्हणतात की जाऊन पहा, कोण दोघ जण येतात आहे त्यांची चौकशी कर. म्हणून हनुमंताला माहित होतं हे माझे राम आहे. लक्ष्मणाला माहित नव्हतं हे कोण आहे, तर रामाला माहित होतं. रामही हसत होते की हा माझा हनुमंत आहे. तर लक्ष्मणाला म्हणतात बघ तूच तुझ्या बुद्धीने काय कोण आहे तपासून घे. तर लक्ष्मण विचारतात की तुमचा परिचय काय महाभाग. सुंदर ब्राह्मणाचं स्वरूप घेतलेले हनुमान तो म्हणे मेरा परिचय देहदृष्ट्या तू दास हो. देहाच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर मी रामाचा दास आहे. म्हणजे देहाचं नाही विचारत आहे, जीव म्हणून तुझा काही परिचय असेल ना. म्हणजे जीवदृष्ट्या तदंश का, मी रामाचा अंश आहे. अरे बाबा म्हणे ते जरी असलं तरी या जगातल्या सगळ्या रचनेशी तुझा काय संबंध आहे, काय नावानी आहे. तर वस्तूत असतो तो मी वाह. जगातल्या छोट्या छोट्या रचनेशी मी रामाचं स्वरूप म्हणून आहे. त्याच्यासाठी जो धर्म आहे तो मी पालन करतो तोच मी आहे रामाचा. आणि आता विचारायचं नाही म्हणे इतिमय निश्चितामध्ये. हाच माझा परिचय आहे. त्यामुळे देहदृष्ट्या तू दासोहम. देहदृष्ट्या तू आपण गोपालकृष्णाचं काय असलं पाहिजे तुम्ही समजून घ्या. देवाला मागायसाठी त्याच्या देवपणाशिवाय काहीही नसतं. त्यामुळे त्याला मागायचं असेल तर देवपण मागावं. आणि इथे अनंत संत येतात. त्या संतांना 12वी पोरगी पास नाही झाली, लग्न जुळलं नाही, कुंडली पाहता काय, हे दुकानदारी करू नका. ताई महाराजांनी ती कधीच केली नाही. ताई महाराजांनी भक्तियोगच शिकवला. त्यामुळे संतापाशी द्यायला संतपणाशिवाय काही नाही. आपल्यातच तो आहे. त्याचा अनुभव ताई महाराजांसारखा भाव जतन करता करता आपल्याला आला पाहिजे. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातना मनःष्ठानिंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती, ज्याला म्हणतात की मी आहे तुझ्यात आहे, फक्त तू अनुभव घे. अंगुष्ठ मात्रम पुरुषांतरात्मा सदा जनाना वृद्धिसन्निविष्ट, ज्याला म्हणतात की तो आहेच. त्याचा अनुभव घ्यायसाठी इथे क्षणभर बसायचं. देवाची द्वारी बसा क्षणभरी. उभा तर ठीक आहे,
तिथे बसा जरा. तेने मुक्तिचारी साधिले असं हे मुक्तिस्थान, चतुर्वेद मुक्तीचं प्रधान स्थान, प्रसाद प्रदान करणारं हे भूवैकुंठ आहे. त्याचा जीर्णोद्धार झाला. जितकं अयोध्येचं राम मंदिर बांधकाम पूर्ण झालं, आताच जाऊन आलो मी परवा तिथे. तेवढा आनंद जिथे त्याचा झाला तेवढाच आनंद आज होतोय. हे अयोध्येपेक्षा आणि वृंदावनापेक्षा, द्वारकेपेक्षा कमी स्थान नाही. फक्त आम्ही त्याचं किंमत काय करतो हा भाग आमच्या लेखी. परंतु जो अनुभव आहे आणि जो भाव दाटतोय तो याच लेखी की हे त्यापेक्षा कमी नाही. कारण इथे संतही आहे आणि इथे भगवंतही आहे. मंदिरं तर खूप आहेत. सगळ्याच ठिकाणी ताई महाराज राहत नाहीत. इथे ताई महाराज साक्षात बसले आहेत. त्यामुळे ही अपरंपार कृपेची खूण आहे, ती जतन केली पाहिजे. हा संकल्प पिढ्यानपिढ्या अमरावतीकरांनी जपला पाहिजे. ताई महाराजांच्या या पवित्र स्थानाशी, पवित्र वास्तूशी अखंड संबंध, ऋणानुबंधाचा संबंध, भावसंबंध असल्यामुळे देवनाथ मठ श्रीनाथांची परंपरा अखंड या गोपालकृष्ण मंदिरासोबत राहील. त्यामुळे 600-650 वर्षाचं रेकॉर्ड आहे. त्याच्या आधी विमानंद, भूप्रेमानंद आधी सगळे राहिले आहेत ऋषी. त्या 1000 वर्षाची साक्ष म्हणून पुढचं 1000 वर्ष हे गोपालकृष्णाचं मंदिर निश्चित आपली कृपा, आपला कृपा वर्षाव, आपली भाव प्रसादिता. अरे हो बाबा, तुला पण मिळेल. अखंड सगळ्यांना कृपा प्रसाद आपला देत राहील. असंच हो, असा कृपाशीर्वाद भगवान श्री कृष्ण परमात्मे त्यांच्या चरणी, अखंड संतांच्या चरणी, आई भवानीच्या चरणी, अंबादेवीच्या चरणी आणि ताई महाराजांच्या श्रीचरणी मागतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयातल्या कृष्ण भक्तीला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु ताई महाराज की जय. एक शब्द असा समर्थांच्या बाबतीत, तुझी या कृपेचे निगुणे वाटे ब्रह्मांड ठेंगणे. आज हाच अनुभव संत सद्गुरू ताई महाराजांच्या दरबारात सर्वांना येतो आहे. महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. आम्ही महाराज एकच आपल्याला ग्वाही देऊ आणि संकल्प करू, आम्ही चालवू हा पुढे वारसा. त्याला आशीर्वाद मिळालेला आहे महाराजांचा. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले परम आदरणीय परमपूज्य तीर्थंकरनाथ महाराज, या संस्थेच्या अध्यक्षा मंदाताई गंधे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या समोर इथे उपस्थित सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आपण सर्वांनी महाराजांना ऐकलं, त्यांचं आशीर्वाचन आपण ऐकलं. त्यांच्या आशीर्वचनाच्या या ओघवत्या प्रवाहामध्ये असंच भिजून चिंबवत राहावं अशी भावना मनात निर्माण झालेली आहे. आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात तीच भावना असावी. त्याच्यामुळे मी आपला जास्ती वेळ घेणार नाही. वास्तविकता या कार्यक्रमाचे जे नियोजित अध्यक्ष होते ते कोणीतरी वेगळे एक महान व्यक्ती होते, पण वेळेवर त्यांना काही अडचणी आल्यामुळे मला येथे अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं गेलं. आणि माझं परम भाग्य समजतो की त्यानिमित्ताने आज मला गोपाळकृष्णाचं दर्शन इथे घेता आलं. ताई महाराजांच्या समाधीचं मला एक दर्शन झालं.
आणि पूजनीय परमपूजनीय जितेंद्रनाथ महाराजांचे दर्शन घ्यायची संधी प्राप्त झाली आणि इतर अनेक जे महानुभाव येथे उपस्थित आहेत त्यांचंही दर्शन, त्यांचाही सहवास त्या निमित्ताने मला आज लाभला. त्याच्यामुळे मी सर्व आयोजकांचे मनापासून आभारही मानतो. मगाशी जी माहिती मला दिली गेली की जे मूळ मंदिर होतं ते ताई महाराजांनी 1935 साली त्याची इथे स्थापना केली होती आणि साधारणतः 90 वर्षानंतर जुन्या मंदिराच्या ठिकाणीच नवीन मंदिराची निर्मिती आज जे जुनं मंदिर होतं त्याला त्याचे जे ओरिजिनल त्याचे जे आपण त्याला डिझाईन म्हणू त्याला कुठेही धक्का न लागता त्याचप्रमाणे नवीन मंदिराची इथे निर्मिती झालेली आहे. याबद्दल सर्व विश्वस्त आणि ज्यांचा या मंदिराच्या निर्मितीमध्ये हातभार लागलेला आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की आपण सर्वांच्या पुढाकाराने अतिशय सुंदर अशा वास्तूची आज येथे निर्मिती झालेली आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. आत्ताच महाराज त्यांच्या आशीर्वचनात बोलले की मंदिरं ही मनुष्य निर्मितीची केंद्र असतात. मला असं वाटतं की प्राचीन काळापासूनच भारत खंडामध्ये मंदिरं ही मनुष्य निर्मितीची केंद्र तर होतीच. त्याचबरोबर फक्त धार्मिक एक ठिकाण आहे या व्याख्येमध्ये अडकून न राहता मंदिरांनी एक समाज चेतनेचेही कार्य निरंतर केलेलं आहे. अर्थव्यवस्थेलाही मार्ग दाखवलेला आहे आणि जेव्हा जेव्हा समाजावर राष्ट्रावर परचक्र आलं, काही संकट आले, तेव्हाही राष्ट्राला समाजाला मार्ग दाखवायचा एक कार्य मंदिरांनी भारतात आजपर्यंत केलेलं आहे. इतकं मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये मंदिराचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांचं परमभाग्य आहे की आज येथे श्री गोपाळ कृष्णाचं अतिशय सुंदर मंदिर आज बांधून तयार झालेलं आहे आणि त्याचे उद्घाटन म्हणून परमपूजनीय जितेंद्रनाथ महाराज आज आपल्याला इथे लाभलेले आहेत. एक सहज जाता जाता जे जाणवलं की संपूर्ण या सभागृहामध्ये तरुणांची संख्या फार कमी दिसते आहे. तरुण आणि तरुणी फार कमी संख्येने येथे दिसत आहेत. साधारणतः काही सन्माननीय अपवाद आहेत. काही म्हणजे माझी ओळख करून देण्यात आली की काही तरुण अमेरिकेहून आलेले आहेत, पुण्याहून आलेले आहेत. असे काही मोजके अपवाद वगळता साधारणतः जे ॲव्हरेज आपण आता जे वय पाहतो आहोत समोर माझ्या सभागृहात दिसतं आहे, साधारणतः 50च्या वरतीच इथे उपस्थित दिसत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी तरुणांना मंदिर जे आपलं आहे किंवा मंदिरं जे आपलं जे स्थान आहे त्याचे जे महत्त्व आहे ते पुनश्च त्यांना पटवून द्यायची वेळ आलेली आहे का, असा एक प्रश्न मनाशी वाटला म्हणून मी आपल्यासमोर मांडून दाखवला. आणि निश्चितपणे आज जी तरुण पिढी आहे आपल्याला माहिती आहे की इंटरनेट मोबाईलच्या नको तितक्या आहारी गेलेली आहे. मी विद्यापीठात काम करत असताना किंवा महाविद्यालयात गेल्यावरही सतत याच तक्रारी असतात की तरुण विद्यार्थिनी सतत मोबाईलमध्ये बिझी असतात. ते शिक्षकांचं पालकांचंही त्यात तेवढं म्हणजे आजकाल ऐकत नाही आणि मैदानं आणि ग्रंथालय दोन्हीही ओस पडलेली आहेत. त्याच्यामुळे ती जनजागृती करण्याचं कार्य शिक्षक किंवा पालक यांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर निव्वळ ग्रंथालय किंवा मैदानच नाही तर मंदिराप्रतीही या तरुणांची आणि तरुणींची आस्था पुनर्स्थापित कशी होईल याकरता मला वाटतं आज पुनश्च एकदा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. एक सहज मला ते जाणवलं म्हणून आपल्यासमोर ते मांडलं. पुनश्च मी आयोजकांचे मला आमंत्रित केल्याबद्दल
मनापासून आभार मानतो आणि या श्री गोपाळकृष्णाच्या मंदिराच्या पुनर्निर्मितीबद्दल सर्व विश्वस्तांना आणि सर्व उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. अध्यक्ष महोदयांनी एक विचार मांडला. आमच्या कीर्तन क्षेत्रातले कीर्तन सार्वभौम गजानन बुवा राईलकर यांचं एक वाक्य. जेव्हा तरुण वर्ग त्यांच्या कीर्तनाला यायचा ते विनोदानं म्हणायचे, या वयात यावं यात. मी आपल्याला ग्वाही देईन सर, यापुढचा जेव्हा गोपालकृष्ण मंदिराचा उत्सव असेल कमीत कमी 50 तरुण पुढे असतील याची ग्वाही मी व्यासपीठावर देतो. काळ बदलला त्याची कारणमीमांसा काही नाही, पण आम्ही एवढ्या धडाडीनं कार्य करू त्याच्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद आणि ताई महाराजांचं कृपाचक्र आहे याची आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे. असतो या कार्यक्रमाचा आपण आनंद घेतलेला आहे. आपल्या विनंतीला मान देऊन परमपूजन जितेंद्रनाथजी महाराज या मंदिरावरच्या प्रेमाखातर आले. अध्यक्ष महोदयाने सांगितलं, यादीत माझं नाव नव्हतं. सज्जनगडावरचा जेव्हा पादुका दौरा निघतो, आमच्या मारुती बुवांचं एक वाक्य, एखाद्याचा सत्कार करायचा असतो, सन्मान करायचा, एखाद्याचं नाव राहतं. बुवांचं एक वाक्य, ज्यांचं नाव या यादीत नाही त्यांचं नाव समर्थांच्या यादीत. नक्की गोपालकृष्णाची यादी वेगळी होती, गोपालकृष्णाच्या यादीत आपलं नाव होतं. आपलं विद्यापीठातले कुलगुरू, आपलंही विद्यापीठ, आणि हे सुद्धा मोक्षाचं विद्यापीठ नाहीये का सांगा. हा सुद्धा ताई महाराजांचा काहीतरी योजनेचा भाग असेल. दोन महोदयांनी खूप मार्गदर्शन केलं. काही आमच्या पुढच्या पिढीसाठी आदर्श आहे. जरा 12 हत्तीचं बळ यावं या कार्याला, गती आणि प्रगतीसाठी. असतो या कार्यक्रमाचा महाराजांचं इथे करायचं. या ठीक आहे. या कार्यक्रमाचा आता आभार प्रदर्शनाचा भाग. मी श्री गोपालकृष्ण मंदिराच्या वतीने महाराजांना प्रसाद अर्पण करण्यासाठी आमच्या श्रद्धेमुळे शास्त्री यांना विनंती करत आहे, त्यांनी यावं. संत सद्गुरु ताई महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, सब संतन की जय जय रघुवीर समर्थ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीजी मिलिंदजी बारहाते यांचा सत्कार होत आहे.
कृष्ण भगवान की, संत सद्गुरु ताई महाराज की, अंबाई कबीरा माता की, आज के आनंद की, मंगल मूर्ति मोरया। सुजना, या शुभारंभ कार्यक्रमाला त्या विनंतीला मान देऊन परमपूजनीय जितेंद्रनाथजी महाराज, अध्यक्ष महोदय श्री बालाते सर हे आले. यांच्या येण्यानं या आनंद उत्सवाला अधिक बहार आली. मंदिर परिवारातर्फे आपण सर्वजण त्यांचे आभारी आहोत. आम्ही आभार मानतो. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोतया विना, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. समर्थ म्हणाले आमचे प्रभो तुम्ही महिषांची या मूर्ती. या आनंद उत्सवासाठी उपस्थित असणारे समस्त श्रीकृष्ण भक्त, गोपाल कृष्ण भक्त, साधक, श्रोतवृंद, मान्यवर, या सर्वांचे मंदिर परिवारातर्फे मी आभार मानतो. त्यानंतर आशीर्वादाचे श्लोक होतील. हा कार्यक्रम इथे संपलेला नाही, नंतर प्रसाद घ्यायचा आहे. आणि यानंतर आदरणीय जितेंद्रनाथ महाराजांनी ज्यांचं वर्णन केलं, कीर्तन सूर्य चारुदत्त बुवा आफळे, यांच्या धडाकेबाज अशा कीर्तनाला प्रारंभ होणार आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये. आपण त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. मी विनंती करतो आशीर्वादाचे श्लोक म्हणण्यासाठी भगिनी या. श्रीराम समर्थ. सौख्य भावे आनंद भावे उद्वेग नासो परशत्रु नासो नाना विलासे मगतो विलासो अजयो न हो रे जयवंत हो रे आरार हो रे बहुभाग्य हो रे श्रीमंत कारी जनहितकारी परोपकारी हरिदास तारी श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. संत सद्गुरु ताई महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हा कार्यक्रम इथे समाप्त झालेला आहे हे मी जाहीर करतो. 15 मिनिटाच्या अल्प विश्रामानंतर राष्ट्रीय कीर्तन रत्न कीर्तन केसरी चारुदत्त बुवा आफळे यांचं कीर्तन होईल. सर्वांनी उपस्थित राहा, सांगण्याची गरजच पडणार नाही. श्रीराम समर्थ. की जय. आज मी अतिशय आनंदाने जाहीर करतो आहे की जितेंद्रनाथ महाराज अंजनगाव सोरजी ह्यांचं मंदिराच्या सभागृहामध्ये पूजन चालू आहे. त्यांचे पूजक आहेत सौ अलका गोयनका व श्री मनोज गोयनका अमरावती. हे दोन्ही परिवार जे आहेत त्यांचं पूर्ण कुटुंब, त्यांचं चुलत घराणं, हे सर्व मंडळी आपल्या मंदिराशी जुळलेले आहेत, एकरूप झाले आहेत. पूजकाचं नाव आहे सौ अलका गोयनका व श्री मनोज गोयनका अमरावती.
धन्यवाद.